नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्वांचं स्वागत करतो। आम्हाला अनेक दर्शकांनी असे प्रश्न विचारले की आपण उदाहरणार्थ एखादं वाहन खरेदी करत असतो, इन्व्हेस्टमेंट करत असतो, काही दागिने किंवा अलंकार धारण करण्यासाठी खरेदी करत असतो, तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सामान्यतः एक शुभ दिवस आहे का नाही तो हे बघायची आपल्याकडे एक पद्धत आहे। त्यासाठी आपण पंचांग कॅलेंडरचा वापर तर करतच असतो, पण नक्की हा शुभ दिवस अशुभ दिवस हा ठरतो कशावरून किंवा आपल्याला ते जाणून घेता येईल का? आमच्या देशपांडे पंचांगाचे छापील प्रतीत कॅलेंडरमध्ये सुद्धा आम्ही हे शुभ अशुभ दिवस दिलेलेच असतात। किंबहुना कार्य परत्वे सुद्धा हे शुभ अशुभ दिवस थोडेसे बदलतात, म्हणजे मंगलकृत्य जी आहेत विवाह मुंजीसारखी त्याच्यासाठी दिवस किंवा मुहूर्त ठरवताना स्वतंत्र नियम आहेत, पण एक सर्वसामान्य पद्धतीने अमुक एक दिवस शुभ आहे का अशुभ आहे हे आपल्याला सुद्धा जाणून घेता येऊ शकतं। तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत आपण जरूर बघा। कोणताही दिवस शुभ आहे का अशुभ आहे ही दिनशुद्धी ठरवण्यासाठी काही नियम मुहूर्तशास्त्रामध्ये ज्योतिषामध्ये देऊन ठेवलेत। त्यामध्ये शास्त्रकार असं सांगतात की यामार्धम कुलिकम दिनर्धिमवमम पूर्वंदलम पारिघम विष्टिं वैधृतिपात संक्रमगणम गंडांतमेकारगलम कृष्णानंग चतुर्दिनम रविशशिक्रांत्यो समत्वम खलाम होराम रात्रिदिनार्धके क्षजदिनम पित्रोर्जनन्यार्तवम अशा प्रकारचे अनेक श्लोक ज्योतिषशास्त्रीय ग्रंथामध्ये दिलेले आहेत। यामध्ये कोणते दिवस वर्ज्य करावेत हे आधी सांगितलंय, ते वर्ज्य करून उरलेले जे दिवस असतात ते शुद्धच असतात। त्यामुळे वर्ज्य काय करायचं हे आधी आपण जाणून घेऊयात। त्यामध्ये शास्त्रकार ते असं सांगतात की कोणतीही तिथी जेव्हा वाढते, ज्याला आपण वृद्धी तिथी म्हणतो, वृद्धी तिथी म्हणजे 2 सूर्योदय जी तिथी बघते त्याला तिथी वृद्धी असं म्हणलं जातं। तर ही दोन्ही तिथी ज्या असतात या कटाक्षाने वर्ज्य करायला सांगितलेत हे दिवस जिथे वृद्धी तिथी असते ते। त्याचप्रमाणे क्षय तिथी सुद्धा असते, म्हणजे जी तिथी कोणताही सूर्योदय बघत नाही तिला क्षय तिथी असं म्हणतात। त्यामुळे ही क्षय तिथी वर्ज्य दिली आहे। 27 योगांमधला एक परिघ नावाचा योग असतो, त्या परिघ योगाचा जो पूर्वार्ध म्हणजे पहिला जो भाग असतो तो वर्ज्य करायला सांगितला आहे शुभ कर्मांसाठी। त्याचप्रमाणे भद्रा नावाचा करण जिला विष्टी सुद्धा म्हणलं जातं त्याच्यावरती कोणतीही शुभ कर्म करू नयेत। त्याचबरोबर वैधृती योग, व्यतिपात योग हे जे काही 2 योग सांगितलेत ते कुयोग सांगितलेत ते शुभ कर्मांसाठी वर्ज्य करावेत। सूर्य, चंद्र, मंगळ या अशा 9 ग्रहांच्या संक्रांती असतात। आपल्याला फक्त सूर्याची संक्रांत माहिती असते, प्रत्येक ग्रहाच्या संक्रमणाचा एक विशिष्ट पुण्यकाळ शास्त्रामध्ये दिलाय। विशेषतः सूर्य संक्रांतच आपण वर्ज्य करत असतो, तर या ग्रहांच्या संक्रांतीचा जो काळ असतो संक्रमणाचा तो वर्ज्य करावा। आता कृष्ण पक्ष जेव्हा असतो, एक शुक्ल पक्ष असतो प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत, आणि कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्ये पर्यंतचा जो असतो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात। तर त्या कृष्ण पक्षातले शेवटचे जे 3 दिवस असतात म्हणजे त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या, आणि शुक्ल पक्षातली प्रतिपदा हे जे 4 दिवस आहेत हे सुद्धा कटाक्षाने शुभ कर्मांसाठी वर्ज्य करायला सांगितलेत। त्याचप्रमाणे सूर्य आणि चंद्र यांच्या क्रांतीमध्ये जेव्हा समानता असते, ज्याला क्रांती साम्य नावाचा एक दोष असतो, तो आपण प्रॉपर ज्योतिषांकडून जाणून घेऊ शकता। तो दिवस सुद्धा शुभ कर्मांना वर्ज्य आहे, त्याला महापात असं सुद्धा नाव आहे शास्त्रामध्ये। त्याचप्रमाणे पापग्रहांची होरा, आता आपल्याला होरा कोष्टक माहीत असतं, सूर्योदयानंतर एक ग्रहाचा होरा वाराच्या नुसार त्या अधिपतीनुसार सुरू होतो। त्यातले जे पापग्रहांचे होरा आहेत म्हणजे मंगळ, शनी आणि सूर्याचा होरा जो असतो तो कटाक्षाने शुभ कामांसाठी वर्ज्य करायचा असतो। मध्यरात्रीच्या पूर्वीची 10 पळं म्हणजे 4 मिनिटं आणि नंतरची 4 मिनिटं म्हणजे बरोबर जो संधी काळ असतो मध्यरात्रीचा, तसाच मध्यान्ह म्हणजे सूर्य जेव्हा डोक्यावरती असतो त्यावेळची सुद्धा 20-20 पळं म्हणजे 4-4 मिनिटं हा काळ सुद्धा वर्ज्य करायला सांगितलं आहे शास्त्रामध्ये। त्याचप्रमाणे माता पित्याचे श्राद्ध दिवस जे असतात, म्हणजे आपले आई वडील ज्या तिथीला ज्या महिन्यात गेलेले आहेत मराठी महिन्यात, ती तिथी आणि तो महिना हा कटाक्षाने वर्ज्य करायचा। म्हणजे थोडक्यात श्राद्ध तिथीला कोणतीही शुभ कामं करायची नाहीत। पापग्रह युक्त नक्षत्र जे आहे म्हणजे शनी, मंगळ, सूर्य ज्या नक्षत्रात विद्यमान असतील त्या नक्षत्रात जर चंद्र असेल तर त्या नक्षत्र ज्या दिवशी तो दिवस वर्ज्य करायला सांगितला आहे
त्याचप्रमाणे विष्कंभ, व्याघात, शूल, वज्र, गंड आणि अतिगंड हे जे काही योग आहेत त्या योगांच्या आरंभीच्या काही घटिका, आता एक घटिका म्हणजे 24 मिनिट लक्षात ठेवा आपण, तर या प्रत्येक योगाच्या 3, 9, 5, 9, 6 आणि 6 या ज्या घटिका आहेत त्या आरंभीच्या घटिका शुभ कामांसाठी कटाक्षाने वर्ज्य करायला सांगितल्यात। जो मनुष्य काही खरेदी करू इच्छितो किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्याच्या जन्म राशीला जर चंद्रबळ नसेल त्या दिवशी तर तो दिवस कटाक्षाने वर्ज्य करावा, अर्थात गोचरीनी अशुभ चंद्र जर असेल तर त्या दिवशी कोणतंही शुभ काम करू नये। त्याचप्रमाणे कृष्ण पक्षामध्ये तारेचं बळ बघितलं जातं, त्यामुळे ताराबळ जर त्या व्यक्तीला नसेल कृष्ण पक्षामध्ये तर तो दिवस सुद्धा वर्ज्य करायला सांगितला आहे। कोणतंही कामनिक कर्म जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी गुरु शुक्राचे जे काही अस्त असतात तो काळ वर्ज्य दिला आहे। चंद्र सूर्याच्या ग्रहणाचे दिवस, तसंच ग्रहणाच्या दुसरा पुढचा जो दिवस असतो त्याला करी दिन असं म्हणतात। त्याचप्रमाणे पंचांगात अन्य करी दिन सुद्धा दिलेले असतात, म्हणजे सूर्य कर्केत किंवा मकर राशीत जेव्हा जातो त्या मकर आणि कर्क संक्रांतीच्या पुढचा दिवस एक करी दिन म्हणून असतो। त्याचप्रमाणे वैशाख अमावस्येच्या पुढचा दिवस म्हणजे ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा हा जो दिवस असतो तो सुद्धा करी दिन म्हणून सांगितलेला आहे। तसंच जनना शौच म्हणजे ज्याला आपण सोयर म्हणतो, तसं सुतक मरणा शौच जे असतं त्यामध्ये सुद्धा शुभ कामं वर्ज्य करावीत। अपशकुन इत्यादी दुश्चिन्ह जेव्हा आपल्याला काही दिसत असतील तो काळ पण वर्ज्य करावा। त्याचप्रमाणे आपलं मन जेव्हा प्रसन्न नसेल किंवा ज्वर इत्यादी रोग आपल्याला झालेले असतील तर यावेळेला कोणतंही मंगलकृत्य किंवा शुभ कामं करू नयेत असं शास्त्रामध्ये ही सगळी यादी दिलेली आहे। त्यानुसार शुभ अशुभ दिवस ठरत असतात। सामान्यतः आपण याच्यात मॅक्झिमम प्रयत्न करून जास्तीत जास्त पद्धतीने शुभ अशुभ याचा निवाडा करू शकता। आता सामान्यतः कार्यपरत्वे शुभाशुभ दिवस कसे जाणून घ्यावेत ते आपण इथे जाणून घेतलं, पण काही विशेष कार्य असतात त्याच्यासाठी तो नक्की दिवस अनुकूल आहे का प्रतिकूल आहे काढण्याच्या काही स्वतंत्र कसोट्या मुहूर्तशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रात दिल्यात। त्याविषयी तुम्हाला जर काही माहिती किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला केव्हाही या नंबरवरती संपर्क करू शकता। नमस्कार।